हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आज अनेक पाऊस यायला चालू झाला आहे. सकाळपासून झिमझिम काल उघडीक दिली होती, बारीक येत आहे एकदम. दिसतंय तुम्हाला नाजूकपणे पडलेलं. चिमण्यांचं घरटं भिजलं ग आमच्या. त्याची पिल्लं बिल्लं हिथं वर तिने हिथं घरटं तयार केले. का दिसली लय आहेत अशी घरटे झाडांवरती. त्या लागल्या ना करायला अशा वरडायला, कुठं जावं. धाक काढून आली आहे. दूध वाटायचंय, गुरं बांधाय गेली. गाय बांधून आली तरी ती वासरू त्या ह्याच्यातच उड्या हाणताय. असा वैताग येतो का नाही. त्या गोट्यातच पलीकडे यायला, पलीकडच्या ह्याच्यावनं काय ते म्हणतात, ती पत्र लावलेलं त्याच्यावरून उड्या हाणताय. त्याला इकडं दिसणार रस्ता. म्हणलं लईच अवघड झालंय. आणि आज काय चाललंय, फ्लावरच्या भाजी चालली वय. आज फ्लावर चाललाय. फ्लावर रात्री मंडई आणली आहे, त्याच्यामुळं आज फ्लावरची भाजी. शेंगदाण लय होतं ना भाजीला. त्या जिरीची भरणी, कोथिंबिरी सगळं मिक्स करून ठेवलं. इथं कणिक मळायची चालली काम. आणि म्हणलं आता आज तर काय सकाळपासूनच लागले म्हणल्यावर तर काय उदच आहे. मेथीची भाजी आणली आज आमच्यात नाही ना रानात लावली नाहीत, मग आत्याने विकत आणली. काय भेंडी, कारली, बटाटी, मिरच्या जे लागतंय ते आणावं लागते. आता ती भाजी नीट करावं लागेल. कशाला? हां सगळं आणलंय. आणि फुलवर आणलाय. आता पालक तर आहे घरची, चोका आहे घरचा. शेपू चोका करायला मस्त पैकी. पालकाची भाजी घावल की आता आली की मस्त फुटून. टमाट्याला फुलं लागल्यात. घरी टमाटे घावतेला आता 8 दिवसांनी सगळंच घावल. गवार ती वांग्याला पण परतच्या लावलेल्या फुलं लागल्या ती, त्याच्यामुळं नाही काय अडचण. काय झालंय ती पहिली जुनी वांगीत ना, त्याच्यामुळं ती नाहीत, पण नवीन लावलेल्याला आलेत की फुलं. गवारीला लागले ती. आता भेंडी आली या. हा आली बरीच चांगली, एवढी झाली अशी. मिठाची भरणी आहे की, दुसरा एक मीठ पुडा आहे ते वाटावं लागेल. चला चाललाय स्वयंपाक. कपडे निर्मात घालून येते आणि मग चहाही एकदा करते. बाहेरचं काम पण तसंच पडलंय आमच्या हातरून. हे ज्ञानेश्वरी गेली असं तसलं शाळेचं आवरायला. 9 वाजलेत ना आता. तसाच राडा पडलेला असतो. हे ग सकाळ असली झिमझिम चालू झाली की मग लय वैताग येतो. गाय बांधली तिकडं, विहिरीकडं दावं पुसते का नाही पोचत. तिथं खाली विहीर आहे ना, तिकडं बांधली ती गाय. तो का चरते. ह्या सगळीकडं ध्यान ठेवावं लागतं. म्हणलं बाकीचे सगळं काम मागं ठेवायचं आणि आधी कपडे धुवून घ्यायची. वाळतच नाही ती, लय त्रास येतो. ह्यांच्या जीनच्या पॅन्टी ह्यानं घालू नका म्हणलं ना पोरांना, पोरं मुद्दाम जीनच्या पॅन्टी घालते. ती साधी कपडे घाला म्हणल्यावर घालायचे नाही. ते आता ह्या चिकचिकीचं पावसाचं वाळत नाही. ती त्यांच्या लक्षात येत नाही काय गोष्टी. आता काय करता. आणि आमच्या इकडं आजपासून सावता महाराजांचे सप्ताह बसतो. 7 दिवस असतो. पहिली पंगत आमचीच आहे. अजून आता त्या पंक्तीची सगळी तयारी करायची. देवळापुढं जावं लागेल, बघावं लागेल सगळं व्यवस्थित. जातील ती काय करायची, स्वयंपाक काय करायचा काय नाही ते बघून, बाजार आणून सगळं व्यवस्थित करून हे करावं लागेल. हे तो काय लागले काय तुला, काहीतरी कापलंय या. गिनीगोल कापलाय काल गिनीगोल आणाय गेल्यावर. तू कपडे म्हणलं निर्म्यात घालावा. डाळ शिजाय घालायची, वरणाची भात करायचा आहे. सगळं तुम्हाला मी देईन अपडेट. आता काय काय करायचं, पंक्तीचं जेवण पण काय करायचंय काय नाही सांगेन मी. सगळं टाकेन तुम्हाला व्हिडिओ काढून. पहिली पंगत आमची असते ना, दरवर्षीच आमच्याकडे असते. बरेच दिवस झाले घेतो ना आम्ही, त्याच्यामुळं पहिल्या
न विचारता ते आपले पहिल्यांदा आमचं नाव टाकून देतात. त्यांना माहीत झालंय त्याच्यामुळं. निर्मा आहे का नाही, संपलाय का अजून. हाय सर्वांना. तर मम्मीनं तर व्हिडिओ काढलायच आहे, पण आज कोणतं वार आहे? बुधवार आहे. ज्ञानेश्वरी हा काही ज्ञानेश्वरीचं आमचं असं काम असतं. अगं विसरली चुकून. कशी सजून आज आहे बुधवार. ती काल पाऊस बनवून येतोय घातलेली हा. ना, ती विसरली तेव्हा. पाऊस येतोय तर मॅडमने आमच्या पांढरा शिपट टी शर्ट घातलाय. काय बाई इरबळ चिखलाने ह्याने खेळायला शाळेत सगळं खेळ खेळत बसते, सारं करते. सायकली जाताना शितुड्या वाढतात आणि हो काही अशी करते. आणि कपडे धुवायला म्हणले की कटाळा, वाळाय घालायचं, कुठं घालायचं. घरात आख्या कपडेच पसरलेली. काल ऊन पडलं, कालची कपडे वाळले, आज झालं आणि 30 तारा. एक दिवस पाऊस येतोय की ऊन पडतंय की एक दिवस झालेच असलं झाकळून येतंय नुसतं. माणसं आजारी पडायला कारवू. माझा आजारी घसा पडलं तर बसलाय. माणूस नीट व्हायची पंचायत. सर्दीने त्याने असल्या झिमझिमीत काम करायचं मी नाही, काम खोकली ना, माझ्या पोटात दुखते. कशाला अशी खोकली हा, हा. गळ्यात न दुखतंय तिथं हे दुखतंय. होतं या. काय सांगायचं तुला, कामच तेवढं त्यामुळे दुखतंय. खरंच. हा ना, असू दे, टाकू दे मला बाय कपडे वाळा एवढी. चला अजून मला घरातले लय काम राहिले आवरायचं. जाऊ दे, चला आता हिचं ते बघूया.